पाली संघाने नाणेफेक जिंकली क्षेत्ररक्षण पटकावले पहिल्या षटक या षटकातला पहिला चेंडू त्रिफळा उद्ध्वस्त होतोय पहिल्या चेंडूवर यष्टीचा भेद फलंदाज हॅलो फलंदाज बाद आणि अशा प्रकारे हा पहिला धक्का बसला तो निश्चितच आर्या 11 खार्डी संघाचा फलंदाज मनीष पांड्या या ठिकाणी मैदानातून बाहेर चला क्रॉसिंग कडे आवश्यक आहे क्रॉसिंग मध्ये थांबायचं नाहीये त्याचा अर्थच नाहीये त्या लाईनचाच काही अर्थ नाहीये नक्कीच नक्कीच चला बघूया कोणामध्ये किती दम आहे आणि जिथं समजा टायटल गीत आपण पाहिलं ते आमच्या श्री इव्हेंट्स काळुंद्रे डीजे ज्याने गेली 4 रात्र आमचा आवाज आणि त्याचबरोबर उपस्थित सर्व प्रेक्षकांना एक सुरेख हिंदी मराठी आगरी कोळी गीत त्याचबरोबर जो नजारा पेश केला आणि आमचा आवाज 198 देशांपर्यंत पोहोचून गेले ते निश्चित आम्ही त्यांना धन्यवाद देतोय वळी मैदानाकडे आपण पाहतोय नवीन फलंदाज येतोय परेश मनीष पास झाल्यानंतर फलंदाज या ठिकाणी परेश मैदानाकडे यशस्वी गोलंदाज पाहू शकतो आपण बामणनगरी यांकडून गोलंदाजीसाठी सज्ज होतोय गोलंदाज भरत यावी बॅटपट्यात गेलं चेंडूला आपण पहिला चेंडूला घेऊन काढला पॉईंट क्षेत्रामध्ये मात्र पॉईंट आणि कव्हरचं क्षेत्ररक्षक यावी चेंडूवर येतोय तोपर्यंत पहिली धाव येते ती निश्चितच आपण पाहताय आर्या 11 खार्डी संघाची एकडी बाद एक धावफलकावर परेशाने आपलं खातं उघडला आणि आता मात्र दिनेश कांबळे खेळण्यासाठी सज्ज असेल पहिल्या षटकाचा पृथक्करण आपण या ठिकाणी पाहिलं व्यूहरचना क्षेत्ररक्षणाची तर यावी मात्र आपण पाहताय डावकर फलंदाज खेळण्यासाठी सज्ज असेल दिनेश कांबळे आणि त्यासाठी क्षेत्ररक्षण आपण पाहणार आहोत यावी यष्टीच्या बरोबर पाठीमागे शॉर्ट थर्डमॅन शॉर्ट गली आपण पाहू शकता पॉईंटला कोणताही क्षेत्ररक्षण आहे एक क्षेत्ररक्षक या ठिकाणी आपण पाहताय कव्हर पॉईंटला एक क्षेत्ररक्षक यावी वाडिश मिडाप आपण पाहू शकता ज्याला कव्हरला आणलं जात आहे आणि एक क्षेत्ररक्षक मिडाप युवराज या ठिकाणी ऑफ साइडला ऑनसाइड क्षेत्ररक्षण आपण पाहिलं तर शॉर्ट फाईन लेग आपण पाहू शकता एक डीप स्क्वेअर लेग एक क्षेत्ररक्षक शॉर्ट मिड विकेट आणि मिड ऑन युवराज असताना गोलंदाज तयार भरत यावेळी चेंडू आपण पाहिला तर चेंडूला उंची दिली होती गुड लेंथ फटो चेंडू फेकला होता फलंदाज पूर्णपणे बीट झाले उरलेलं काम यष्टीक्षक पूर्ण करतोय निदाव चेंडू सांगता होते तर यावी बामणनगरी स्टेशन यांकडून गोलंदाज तयार पंच डावीकडून उजव्या हाताने गोलंदाजी करतोय यावी पुढचा चेंडू हा चेंडू हलकासा चेंडू दिशा दिले आपण पाहता चेंडू गेला होता निश्चितच याकडे बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने जेव्हा क्षेत्ररक्षक चेंडू येते लेग बायचा दिशेत पंचांचा तोपर्यंत एक धाव मिळते ती यावी आर्या 11 खार्डी संघाला आणि आर्या 11 खार्डी संघाची धावसंख्या धावपकडे येते ती एकडी बाद 2 धावा परेश डावखरा या विजयातने फलंदाजी करणारा फलंदाज आपण पाहू शकता गोलंदाज आपल्या बॉलिंग वगैर या षटकातला हा चेंडू आखोटबाचा बॅकफुट जा चेंडूला निश्चित दिशा दिली चेंडूला डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने घेऊन काढला होता पण तिथला शिक्षक चेंडूवर आला यष्टीच्या हातामध्ये चेंडू येतोय तोपर्यंत एक धाव मिळते ती संघाला आणि एका धावेच्या मध्येने एकूण धावसंख्या 2 पोहोचते 3 च्या घरामध्ये परेश याची वैयक्तिक धावसंख्या 2 खेळण्यासाठी सज्ज असेल डावखरा फलंदाज दिनेश कांबळे ऑफसाइडला 400 ऑनसाइडला 500 विरचना असताना यावी पुढचा चेंडू पुढे सतत खेळण्याचा प्रयत्न यष्टीच्या हातामध्ये चेंडू आला नाही होता चेंडू आपण पहिला शॉर्ट फाईनच्या दिशेने गेले त्याच्याकडे क्षेत्ररक्षक अतिशय चांगली कामगिरी होते आणि अशा प्रकारे पहिल्या षटकाची सांगता होते तेव्हा आपण पाहिलं फलंदाजी करणारा आर्या 11 खार्डी संघाची धावसंख्या धावपळकर आली ती 3 धावा षटक होतं गोलंदाज अतिशय सुरेख षटक फेकलं होतं निश्चितच शिवशक्ती पाली संघाचा गोलंदाज भरत याने एक षटक 0 निर्धाव 3 धावा आणि एक फलंदाज बाद ही कामगिरी या ठिकाणी आपण स्पर्धेकडे एक नजर लागली आपण पाहत आमचे जे 8 टॉवर्स आपण पाहतोय 2 स्क्रीन फलंदाजांना कोणत्या प्रकारचा त्रास होणे यासाठी आयोजकांनी अतिशय सुरेख असं योगदान दिलंय कव्हरेज जर आपण पाहिलं तर निश्चितच संतोष नडगड tennis.kin च्या माध्यमातून आणि इंडिया क्रिक वैभव वेडच्या माध्यमातून आपण संपूर्ण या स्पर्धेचं लाईव्ह थेट प्रक्षेपण आपण पाहू शकता
अतिथी कक्ष, समालोचन कक्ष आणि या ठिकाणी कोणतेही अशी कमी नाही या स्पर्धेच्या माध्यमाने आज आपण पाहिलं जसं ग्रामीण क्रिकेट, रायगड क्रिकेट आणि ओपन क्रिकेट आपण पाहू शकतो आणि आज महाराष्ट्राचे दिग्गज खेळाडू या क्रिकेट टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ज्याने आपलं निश्चितच सर्वस्व बनवलं असे खेळाडू या ठिकाणी आपण पाहू शकता। तर मैदानाकडे जाऊया। दुसरे षटकाची या ठिकाणी तयारी होते। गोलंदाज नाझिम गुल्ली हा गोलंदाज यावी आपण पाहताय। या षटकातला पहिला चेंडू फेकला होता मोरावे एंड कडून, मात्र यावी निश्चितच ओव्हर स्पीड चेंडू या ठिकाणी पडला होता। चेंडू थोडासा आतमध्ये टप्पा पडल्यानंतर फलंदाज पूर्णपणे बीट झाले, उरलेलं काम यशस्वी पूर्ण करतोय निधाव चेंडू सांगता होते। दुसरी षटक पॉवर प्लेचं ज्यामुळे 3 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सरकारच्या बाहेर असताना परेश यावी 2 या धावसंख्येवर खेळण्यासाठी सज्ज। हा चेंडू उजव्या हाताने अतिशय वेगाने चेंडू फेकला होता। फलंदाज फ्रंट फुट चेंडूला खेळण्याचा प्रयत्न करत होता, मात्र पुन्हा एकदा यष्टीच्या हातामध्ये चेंडू विसावतोय, निर्धाव चेंडूची सांगता होते। सुंदर गोलंदाजी आपण पाहू शकता। शिवशक्ती पाली संघ नाणेफेक जिंकले, प्रथम क्षेत्ररक्षण पटकारले आणि आर्या 11 खालडी संघाला त्यांनी प्रथम फर्स्ट डे आमंत्रित केले आपल्या बॉलिंग वर। पुढचा चेंडू पंचाच्या डावीकडून उजव्या हाताने पुन्हा एकदा फक्त ब्लाइंड शॉट ज्याला म्हटलं होतं, ब्लाइंड शॉट ज्याने आपण पाहिलं होतं बॅट आणि चेंडूचा कोणता संपर्क नाही, अतिशय खेळपट्टीचा वापर करतो गोलंदाज आपण पाहिलं नजीम गुल्ली। 3 चेंडू आतापर्यंत त्यांनी निर्धाव फेकले आणि संपूर्ण आर्या 11 खालडी संघाला पूर्णपणे बांधून ठेवले आपण पाहू शकता। सुंदर गोलंदाजी, खेळपट्टीचा पुरेपूर वापर करतोय, कारण आयोजकांनी खेळपट्टी देखील सुरेख बनवली, तितकंच आउटफील्ड देखील आपण पाहू शकता अतिशय चांगलं। पुन्हा एकदा तोच प्रयत्न आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, पुन्हा एकदा बॅट आणि चेंडू संपले आणि सलग 4 चेंडू निर्धाव फेकले ते गोलंदाज नजीम गुल्ली। आज आपण पाहतो या क्रिकेटच्या माध्यमातून अनेक नवीन नाव आणि तितकेच दिग्गज खेळाडू या महाराष्ट्रातले आपण पाहू शकता। नजीम गुल्ली मोरावेंकडून पंचा डावीकडून उजव्या हाताने गोलंदाजी करतोय, आगळी वेगळी स्टाईल आहे फलंदाजी। आता मात्र फलंदाज आपली विकेट फेकतोय, यष्टीचित होतोय आणि अशा प्रकारे हा जर आपण पाहिला तर दुसरा धक्का बसतोय तो आर्या 11 खालडी संघाला धावसंख्या धावपलकर येते ती फक्त 2 गडी बाद 3। पालखीला खांदा कोणी लाविला गो, पालखीला खांदा कोणी लाविला, लाविला दत्ता कडू बघतानी गो, सुरेश घरत बघतानी। तर अशा प्रकारे आपण पाहिलं या ठिकाणी फलंदाज परेश याची खेळी समाज होतोय। नवीन फलंदाज मैदानात येतो अमित पाटील। गोलंदाज यशस्वी गोलंदाज पाहू शकता नजीम गुल्ली। हा चेंडू बॅटच्या पट्ट्यात गेले, चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला, निश्चितच कट करण्याचा प्रयत्न केला, पण आपण या ठिकाणी पाहिलं हे षटक निर्धाव षटक फेकतोय आणि या स्पर्धेतलं दुसरे षटक असेल जे गोलंदाज नजीम गुल्ली यांनी आणि पहिलं षटक फेकलं होतं काल राहुल यांनी, आज फेकलं होतं जे निर्धाव षटक होतं। आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 2 निर्धाव षटक फेकण्याची कामगिरी केली ती गोलंदाजांनी। तर 2 षटकांचा खेळ समाप्त, 2 षटकांच्या समाप्तीनंतर यावी प्रथम फलंदाजी करताना आर्या 11 खालडी संघाची धावसंख्या धावपलकर आली ती 2 बाद 3 धावा आणि षटक होतं गोलंदाज नजीम गुल्ली। 1 षटक निर्धाव चेंडू या ठिकाणी आपण पाहिलं निर्धाव षटक आणि या ठिकाणी सफलता जरी नसली तर निर्धाव षटक आणि गोलंदाज येतोय आणि निश्चितच नाझिम गुल्ली हा गोलंदाज आपण गुजरात या राज्याचं प्रतिनिधित्व करणारा हा खेळाडू। तर ही ओळख आहे आमच्या क्रिकेट स्पर्धेची की जसं निश्चितच आमची बबलूची ही ओळख आहे, आमच्या आयोजकांची ही ओळख आहे की आज महाराष्ट्र सोडून देखील गुजरात मधून देखील या ठिकाणी खेळाडू आपण या स्पर्धेमध्ये पाहू शकता। 2 षटक संपतात, धावसंख्या धावपलकर 2 गडी बाद 3 धावा। नवीन फलंदाज या ठिकाणी षटक सुरू होते आणि षटक येते अर्थात बामणडोंगरी स्टेशन यांकडून गोलंदाज बंटी। संत आणि अतिशय संत या ठिकाणी खेळ आपण पाहू शकता या स्पर्धेच्या माध्यमातून, कारण आज संपूर्ण महाराष्ट्रातले दिग्गज खेळाडू खेळतात शहरी संघ या स्पर्धेमध्ये योगदान देत असताना आमच्या प्रेक्षकांना निश्चितच मोठी संधी मिळाली असे दिग्गज खेळाडू खेळण्यासाठी। तर विनंती आहे क्षेत्ररक्षण करणारा संघ अर्थातच शिवशक्ती पाहिजे संघ कोणताही संघ असो, आपण जी वेळ दिली आपल्याला 25 मिनिटाचा अवधी, या 25 मिनिटांमध्ये आपण 5 षटकं फेकणं अनिवार्य आहे याची नोंद घ्या, अन्यथा आपल्याला पेनल्टी मिळेल। तर वरती आपण मैदानाकडे यावी नवीन षटक घेऊन गोलंदाज बंटी, डावखरा फलंदाज खेळण्यासाठी सज्ज दिनेश कांबळे।
आताचा चेंडू निश्चितच आपण पाहिला एक अपील केलं होतं, उत्साह मात्र कमी होता आणि या ठिकाणी पंचांनी दर्शवले की फलंदाज सुरक्षित आपल्या क्रीजमध्ये. पंचांची कामगिरी निलेश चाके सर आणि आपण पाहिला तर निश्चित चांगलं योगदान नितीन माणी, आमचे माझ्यासोबत हिंदी जे अतिशय उत्कृष्ट समालोचक रायगडचे आपण बघा प्रवीण दुगाडे. दरम्यान हा चेंडू अकोटाबाई चेंडू होता ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, दिशा दिली चेंडूला आपण पाहताय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने एका धावेसाठी फक्त एक धाव मिळते संघाला आणि एका धावेने धावसंख्येत बदल होतोय. फलंदाज दिनेश कांबळे याची वैयक्तिक धावसंख्या जाऊन पोहोचते ती एक आपलं खातं उघडतं, ज्याने तब्बल 5 चेंडूंचा वापर केलाय आणि अतिशय सुरेख गोलंदाजी पुन्हा पाहिजे येते ती गोलंदाज बंटी. तर खरी खेळण्यासाठी सज्ज आहे फलंदाज अमित पाटील. अमित पाटील ज्याची वैयक्तिक धावसंख्या 0. आतापर्यंत या एकूण जर आपण पाहिलं 30 षटक चालू आहे, कोणत्याही प्रकारची दुसरी धाव देखील या ठिकाणी आली नाही, हे वैशिष्ट्य आहे. चौकारचा षटकार सोडा दुसरी धाव देखील आली नाही. 14 चेंडूपैकी 11 चेंडू हे निर्धाव फेकलेत या गोलंदाजांनी. दरम्यान यावी माझे शब्द हवेत असताना चेंडू मात्र यावी आहे लॉंग ऑफ सीमाच्या पलीकडे शानदार षटकार 6 धावांसाठी. तर हे गीत होतं आमचे नाना गडकरी याने हे टायटल्स गीत आपण पाहू शकता. बामण डोंगरीचे एक उत्कृष्ट कलाकार. दरम्यान हा चेंडू बॅटच्या पटे केलाय, चेंडूला पूल केलाय डीप स्क्वेअर लेग दिशेने आणि हा एव्ही पंचांचा शानदार दुसरा षटकार, बॅक टू बॅक दुसरा षटकार. नक्की जीवदानी एंटरप्राइज आणि बामण डोंगरीच्या आमच्या आयोजकांना ही देवी पावली. कारण जीवदानी देवी म्हणजे विरार ह्या स्टेशन पासून फक्त 5 ते 10 किलोमीटर असलेली डोंगरातली ही देवी. जर आपण देवींची रूप जर पाहिली तर 3.5 पीठ जी महाराष्ट्रात पाहू शकता. तर यावी मात्र आपण पाहिलं अमित पाटील याची बॅट रुसली होती, त्याच्यावर मॅन झाली होती ती अचानक या ठिकाणी पाहिलेत तर त्याने एक मोठा संघर्ष दाखवला आणि 2 षटकांच्या मध्ये खेळतोय. 12 धावसंख्या एकूण धावसंख्या धावपळ घेतली 16, 2 बाद 16. पंचा डावीकडून पुढचा चेंडू, यावेळीचा चेंडू मात्र आपण बघा हवेमध्ये क्षेत्ररक्षक येतोय गलीचा क्षेत्ररक्षक पॉइंटला आणि फलंदाज या ठिकाणी मात्र निश्चितच जे बाद होतोय. 3रा फलंदाज बाद होतोय आणि पुन्हा एकदा एक चांगले यश मिळते ते निश्चितच शिवशक्ती पाली संघाला. अशा प्रकारे आपण पाहिलं तर या ठिकाणी चांगलं यश मिळते बंटीला. जो आक्रमक फलंदाज होता अमित पाटील याची खेळी समाप्त केली. 4 चेंडूमध्ये 2 षटकांच्या तब्बल 12 धावांचं योगदान दिलं. तो फलंदाज बाद होतोय. नवीन फलंदाज मैदानात येतोय नरेंद्र. तर बंटी पुन्हा एकदा आपल्या बॉलिंगवर कर. पंचायत डावीकडून उजव्या हाताने या षटकातला पुढचा चेंडू आकडे बेस्ट होता ऑन साईडला निश्चित भिरकावून चेंडू होता डिप स्क्वेअर लेग मधून चेंडूचा वापर होत आहे आणि हा शानदार चौकार 4 धावांसाठी. तर 4 धावा या ठिकाणी डीजे थोडासा आमचा आळशी झालेला आपण पाहू शकता. कारण नक्कीच मी मगाशी सांगत होतो महाराष्ट्रामध्ये 3 शक्तीपीठ देवींची आपण पाहता. कोल्हापूरची अंबाबाई, त्याचबरोबर तुळजापूरची तुळजाभवानी, माहूरची रेणुका देवी आणि त्याचबरोबर पाहिलं वणी नाशिक येथे सप्तशृंगी देवी जे अर्धपीठ असं मानलं जातं. आणि त्या शक्तीपीठांच्या पाठीमागे अनेक अशी रूप आहेत ज्याच्यामध्ये कारल्याची एकरा देवी आपण पाहू शकता. त्याचबरोबर अनेक अशा देवी आहेत. जीवदाणी देवी
या महाराष्ट्राचं रक्षण करणारी आपण प्रत्येक खेडेगाव पाड्यात गेलं तर एका गावाची ग्रामीण देवता आपल्याला पाहायला मिळते आणि या देवींचे शक्तीपीठ या ठिकाणी पाहू शकता. तर 3 षटकं समाप्त होते. 3 षटकांच्या समाप्तीने एकूण धावसंख्या आपल्याकडे आली ती 20 धावा. येणारी 2 षटकं बाकी आहेत आणि या 2 षटकामध्ये काय घडणार काय बिघडणार ऐकूया पुन्हा एकदा आमचे प्रवीण दुगाडे यांना. तो टीम स्क्वायर लेग के ऊपर इस गेंद को फील्ड किया गया. 1 रन जरूर मिला और इसे 1 रन से टोटल बढ़ता हुआ 21 रन. चौथे ओवर की पहली गेंद पर यह रन बटोरा था बल्लेबाज नरेंद्र ने, लेकिन 2 छक्के जो समित पाटिल ने लगाए हैं लगातार लगाए थे उनके आउट होने के बाद शायद रनों के लिए अकाल आ सकता है शिवशक्ति पाले के लिए, आर्या 11 खरडी के लिए, क्योंकि शिवशक्ति पाले फील्डिंग कर रही है. बिल्कुल थोड़े बहुत मैं मोबाइल पर व्हाट्सएप के अपडेट देख रहा था टेनिस क्रिकेट के लिए, जो टेनिस cricket.in के लिए जो लोग कह रहे हैं नाइस क्लियरिटी है उनकी, 720 हाई डेफिनेशन की क्लियरिटी लोग उनकी तारीफ कर रहे हैं. तो बिल्कुल वो देख रहा था मैं, लेकिन थोड़ा बहुत मुकाबले से भटका तो जरूर था, लेकिन इस मुकाबले का टॉस जीता था शिवशक्ति पाले ने और आर्या 11 खरडी को पहले बल्लेबाजी करने का न्योता दिया था. 3 ओवर की खेल की समाप्ति हो चुकी थी. 3 ओवर की खेल की समाप्ति के बाद 20 रन आए थे और 1 रन यानी कि 19वीं गेंद पर 1 रन आया. कुल मिलाकर 21 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं 3 विकेटों के नुकसान पर. लेकिन यहां पर 24 छक्के लगाने होंगे, क्योंकि बगैर 24 छक्के लगाए रनों की ऊंची इमारत नहीं हो सकती. ये सोचना होगा बल्लेबाजों को. ये हालांकि बहुत ही बढ़िया गेंदबाजी का मुजाहरा नाजिम गुल्ले द्वारा गुजरात से आए हुए हैं गेंदबाज. देखिए तेजस मात्रे ने किन किन खिलाड़ियों को न्योता दिया इस टूर्नामेंट को बेहतरीन बनाने के लिए. हमेशा उनका सपना रहता है कि किंजल स्पोर्ट्स की एक प्रतियोगिता जो रायगढ़ अप हो, ओपन हो, वह ग्रामीण खिलाड़ियों के लिए बड़े खिलाड़ियों को खेल देखने का मौका मिले. किंजल स्पोर्ट्स के मैदान पर इस साल तो नहीं हुई काका मात्रे वैसी प्रतियोगिता, लेकिन उन्होंने वो सपना अपने गांव में पूरा किया और गांव की मिट्टी के लिए उन्होंने योगदान दिया. क्योंकि भले ही उनकी कर्मभूमि पनवेल हो, लेकिन जन्मभूमि को न्याय देते हुए तेजस म्हात्रे. लेकिन फिलहाल यहाँ पर न्याय देते हुए खिलाड़ी हमें दिखाई नहीं दे रहे. छोटे फॉर्मेट क्रिकेट में क्या चाहिए, लंबे लंबे छक्के दागने वाले खिलाड़ी, गेंद के मेरिट से हिसाब से खेलने वाले खिलाड़ी, लेकिन वही एक जरूरत होती है एक सही लाइन और लेंथ वाली गेंदबाजी, टर्न वाली गेंदबाजी, और वही कर रहे नजीम गुल्ली. पता नहीं चल रहा है वेरिएशन के तौर पर कभी स्लोअर वन डालते हैं. कई खिलाड़ियों ने अटकलें लगाई थी कि यह बाउंड्री छोटी है, आसानी से छक्के जा सकते हैं, लेकिन गेंदबाजों का स्टैंडर्ड आज की रात इतना ज्यादा हमें दिखाई दे रहा है, उस वजह से छक्के काफी कम बनते हुए नजर आ रहे हैं. ऐसा लग रहा था कि 5 ओवर में 60-70 आसानी से बनेंगे बोथ एंड से, दोनों टीमों की तरफ से, लेकिन ऐसा बनते हुए नजर नहीं आ रहे हैं. 40 रन भी पिछले मुकाबले में हावी हुए थे जो नूर एंड संजय 11 खारगर ने बनाए थे विक्रोलियंस के खिलाफ. तो ये हो रहा है, रिवर्स स्वीप मारने की कोशिश की थी. अब देखना यह होगा कि क्या फैसला आता है अंपायर द्वारा. 22 के तौर पर यह रन आ चुका है. टीम का टोटल 24 रन. तीसरा ओवर समाप्त होने के बाद चौथा ओवर. नजीम गुल्ले की मैं जरूर तारीफ करना चाहूंगा. गुजरात से ट्रेन पकड़कर यूं ही नहीं वो आए यहाँ पर, बल्कि दूसरों को इस टूर्नामेंट से बाहर का रास्ता दिखाने के लिए आए हैं. जिस तरह से उन्होंने गेंदबाजी भी की, अपने स्पेल का पहला ओवर P2 में किया था, मैंडेटरी वाले पावर प्ले वाले ओवर में, वहां पर उन्होंने मेडन किया, 1 विकेट हासिल किया. टर्न में माहिर है. ये जो गेंदबाजी है ना काका मात्रे, जो प्लेन क्रैश हुआ था और उसमें साउथ अफ्रीकन कप्तान हंसी क्रोनिये की जो डेथ हुई थी, हंसी क्रोनी की गेंदबाजी आपने शायद देखी होगी. रुक रुक कर आते थे और ऐसी गेंदें डालते थे कि सामने वाला परेशान. और सचिन तेंदुलकर विश्व क्रिकेट के महानायक, उन्होंने भी अपने इंटरव्यू में कहा था, जब उनसे पूछा था कि आपको किस गेंदबाज से ज्यादा परेशानी होती है खेलने में, दिक्कत होती है, तो उन्होंने कहा साउथ अफ्रीकन कप्तान हंसी क्रोनी जब गेंदबाजी पर आते हैं तो मैं थोड़ा सा तो मन में ये महसूस करता हूं कि उनकी गेंदबाजी में मुझे परेशानी होती थी. तो ये सचिन तेंदुलकर ने भी माना था, क्योंकि रुक कर आने की वजह से खिलाड़ी की पोजीशन का पता चलता है, बल्लेबाज की पोजीशन की, वो किस तरह खेल रहा है, कौन सा शॉट ऑफर करेगा, और उसके बाद गेंदबाज की रणनीति होती है अंतिम क्षणों में. और वही अंतिम क्षणों में रणनीति होने के कारण नजीम गुल्ले अपने 2 ओवर के स्पेल में पूरी तरह से हावी हुए शिवशक्ति पाले के बल्लेबाजों के ऊपर. 4 ओवर की समाप्ति के बाद टीम का टोटल आता हुआ 24 रन. देखिए अगर दूसरे ओवर में 17 रन नहीं आते, तीसरे ओवर में अमित पाटिल द्वारा अगर 2 छक्के लगाए ना जाते तो हालत कितनी पतली होती. जरूर स्कोर कार्ड के ऊपर
आर्या 11 खरड़ी की। ये है क्रिकेट और हम कमेंटेटर्स का तो यही काम है, जो अच्छा खेले उसकी प्रशंसा और जो बुरा खेले उसकी आलोचना। समीक्षण तो होना ही चाहिए, क्योंकि बगैर समीक्षा करे अगर हम कमेंट्री करें तो लोगों को भी हम मजा नहीं दे सकते हमारी कमेंट्री का। तो बिल्कुल नजीम गुल्ली की जितनी भी तारीफ की जाए उतनी कम है, लेकिन वही कमजोर दिखाई देती हुई शिवशक्ति पाले की बल्लेबाजी। लेकिन अभी भी एक ओवर बचा है उनके पास और पिछले मुकाबले का रिजल्ट उन्होंने देखा होगा। एक ओवर में 3 छक्के आने की वजह से पूरे मुकाबले का रिजल्ट बदला था। नूर एंड संजय 11 खारगर, संतोष सक्सेना ने जो बल्लेबाजी की थी, 6 गेंदे 22 रनों की जो नायाब पारी खेली थी, वो वैसी पारी अगर होती है। ये देखिए दिशा से भटके गए गेंदबाज और बाएं के सामने बाएं, यानी कि अनुमन टेनिस क्रिकेट में मैं कहता हूं कि बल्लेबाज के लिए लॉटरी। अगर बाएं हाथ का बल्लेबाज बाएं हाथ के गेंदबाज के सामने हो तो ये अग्नि परीक्षा है छोटे से गेंदबाज की। राज, इस परीक्षा में अगर वो पास होते हैं तो मैं जरूर उनकी तारीफ करूंगा, क्योंकि अनुमन मैंने देखा बाएं के सामने, यानी कि बाएं हाथ के बल्लेबाज के सामने अगर बाएं हाथ का गेंदबाज हो तो ज्यादा से ज्यादा रन बनाते हुए बल्लेबाज नजर आते हैं। ये दांव खेला है शिवशक्ति पाले के कप्तान ने। ये दांव या तो उन्हें महंगा पड़ सकता है या फिर इतना अच्छा। ये देखिए मैंने पहले ही कहा था ये जो दांव खेला है वो महंगा भी पड़ सकता है, और वही हुआ। व्हाइट बॉल आया, उसके बाद आई एक ऐसा शॉट आया जिसकी जरूरत थी आर्या 11 खरड़ी को, डीप स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर दनदनाता हुआ छक्का। बल्लेबाज दिनेश कांबळे के बल्ले से जो डटे हुए थे, दबे हुए थे, ओपन करने के लिए आ चुके थे अपने साथी मनीष पांडे के साथ, लेकिन दिनेश कांबळे डटे हुए थे और आखिरकार उन्होंने इंतजार किया। और हमारे साईं बाबा, जो वहां में साईं संस्थान मंदिर भी है, और साईं बाबा ने भी हमें कहा है कि श्रद्धा और सबूरी, यानी कि जो काम आप कर रहे हो वो श्रद्धा पूर्वक करो, सब्र करो, फल हमेशा मीठा मिलेगा। और वही सब्र किया, अंतिम तक क्रीज पर डटे रहे और उसका फायदा मिलता हुआ आर्या 11 खरड़ी को। 5 गेंदें अभी भी बची हुई है इस सत्र की, लेकिन यह एज लगा और यह बहुत ही बेहतरीन फील्डिंग, बहुत ही बेहतरीन फील्डिंग शॉर्ट थर्ड मैन के खिलाड़ी। ये विकेट जाता हुआ रनआउट के तौर पर स्ट्राइक रोटेशन हुआ है, लेकिन जो शॉर्ट थर्ड मैन के ऊपर फील्डिंग हुई उस खिलाड़ी का नाम था होंडो। बहुत ही बढ़िया। अगला मुकाबला किन दोनों में टीमों के बीच है? किरण 11 शिरोवणे और मास्टर प्रिंस बंडा 11 ओले। नीलेश परदेसी रायगढ़ के लॉयड्स ने प्रिंस 11 ओले के लिए खिलाड़ी इकट्ठा किया है, प्रिंस 11 बंडा ओले के लिए। ये लाइन क्रॉस करना जरूरी है, बगैर रुके। तो करण आ चुके हैं बाएं हाथ के बल्लेबाज। बिल्कुल आर्या 11 खरड़ी के बल्लेबाज ने भी बाएं के सामने बाया गया बल्लेबाज भेजा है, ताकि इस आखिरी ओवर में, डेथ ओवर में कुछ ना कुछ रन आए, ताकि एक चुनौती पेश हो शिवशक्ति पाली के सामने। और उस चुनौती को तैयार करने के लिए करण आ चुके हैं। लेफ्ट आर्म ओवर द विकेट, सीधे बल्ले से इस गेंद को खेला लॉन्ग ऑफ क्षेत्र पर, एक ही रन मिलेगा वहां पर। बहुत ही बढ़िया फील्डिंग लॉन्ग ऑफ के खिलाड़ी सादिक द्वारा। तो बिल्कुल लॉन्ग ऑफ के खिलाड़ी सादिक ने इस गेंद को फील्ड किया। टीम का टोटल 33 रन, 33 रन स्कोर कार्ड के ऊपर आते हुए अब लग रहा है मुझे कि ये मुकाबला रफ एंड टफ होगा, क्योंकि 30 से ज्यादा रन आए हैं। गेंदों से ज्यादा अगर रन हो सीमित ओवर के क्रिकेट में और शुरुआती ओवर में अगर झटके दिए जाए
तो लो स्कोरिंग मुकाबला भी एक हाई स्कोरिंग मुकाबला बनता है, एक रफ एंड टफ मुकाबला होता है। लेकिन यहाँ पर कुछ काम नहीं किया, गेंद हवा में जरूर थी, गेंदबाज ने कोशिश जरूर की, लेकिन ये 2 रन मिले, 33 और 2 बने 35। अभी भी इस ओवर की आखिरी गेंद शेष, इस ओवर की आखिरी गेंद शेष। बिल्कुल बाएं हाथ के बल्लेबाज सुहास ने इस गेंद को खेला था 2 रनों के लिए। हालांकि गेंद नो मैंस लैंड एरिया में लगभग गिरने वाली थी, लेकिन जो कोशिश थी गेंदबाज की उस कैच को लपकने की, वाकई काबिल तारीफ थी। क्योंकि कोशिश करनी चाहिए, आपको हर बार कोशिश करते रहना चाहिए, कभी तो आपको फल मिलेगा उस कोशिश का, और वही की गेंदबाज राज ने। इस ओवर की आखिरी गेंद बढ़िया यॉर्कर डाला था, लेकिन अब देखना यह होगा, 1 रन तो जरूर मिला। अंपायर का इशारा बल्ला या बाय, तो अंपायर का इशारा कुछ नहीं, इसका मतलब बल्ले से ये रन आया और इस 1 रन से टोटल बढ़ता हुआ 34। जीत के लिए मैं अभी जाऊंगा 36 रन, 36 रन बनाए जा चुके हैं। जीत के लिए 37 रनों की जरूरत, लेकिन शुरुआती दूसरे सत्र के शुरुआती 2 ओवर में क्या कुछ होगा, इसका माइक्रोफोन पर ब्यौरा देंगे फिर एक बार हमारे साथी काका मात्रे सर। क्रिकेट स्पर्धा आपण पाहताय, ज्यांच्या माध्यमातून ही क्रिकेट स्पर्धा संपन्न होते। कारण क्रिकेट स्पर्धा म्हटली की तन मन आणि धन या 3 घटकांचा पुरेपूर वापर करावा लागतो, आणि ज्याच्यामध्ये असं म्हणतात माणसाला अनेक प्रकारची सोंग घेतात, मात्र एक सोंग नाही घेतात, त्यामुळे पैशाचं। तर या ठिकाणी आम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून आमच्या अनेक मान्यवरांनी या ठिकाणी जी मानधन या ठिकाणी जी देणगी दिली त्या सर्वांची नावं आमच्या प्रेक्षकांकडे येणं अतिशय महत्त्वाचं। काका मात्र देणगीदारांची आपण नावं सांगणार आहोत, तत्पूर्वी आपले पाहुणे सन्माननीय शिरवडे गावचे नगरसेवक, नवी मुंबईचे नगरसेवक ज्ञानेश्वरजी सुतार साहेब यांचं या ठिकाणी आगमन झाले। मी त्यांना विनंती करतोय की त्यांनी आमच्या पाहुण्यांच्या कक्षात येऊन या सामन्याचा आनंद घ्यायचा आणि आमचं स्वागत स्वीकारायचं। सन्माननीय ज्ञानेश्वर सुतार शिरवडे गावचे नवी मुंबईचे नगरसेवक यांना नम्र विनंती असेल की पाहुण्यांच्या कक्षामध्ये येऊन त्यांनी या सामन्याचा आनंद घ्यायचा। ज्ञानेश्वर सुतारजी। तर असे काही मान्यवर आहेत ज्यांचं निश्चित आम्ही हार्दिक आभार व्यक्त करतोय, ज्याच्यामध्ये प्रीतमजी नाईक साहेब, उद्योगपती बामण डोंगरी यांच्याकडून आम्हाला 1,05,000 रुपयाचं देणगी मिळाले। राजगडचे भाग्य विद्यार्थी आणि माजी खासदार सन्माननीय रामशेठजी ठाकूर साहेब यांनी आम्हाला 1 लाख रुपयाची देणगी दिली आहे। सेजल ट्रान्सपोर्टचे संतोषजी मात्रे साहेब यांच्याकडून आम्हाला 10,000 रुपयाचं याकडे देणगी मिळाले। दीपकजी गोंधळी साहेब बामण डोंगरी तालुका युवा मोर्चा सदस्य यांच्याकडून तब्बल 20,000 रुपयाचं देणगी मिळाले। नंदकुमार ठाकूर साहेब शाखा प्रमुख शिवसेना बामण डोंगरी यांच्याकडून 20,000 रुपयाचं देणगी मिळाले। बारामजी मुंबईकर साहेब वहाळ यांच्याकडून मला 5,000 रुपये मिळाले। धर्मा पाटील मोराबे यांच्याकडून 500 रुपये। कुणाल गोंधळी बामण डोंगरी यांच्याकडून तब्बल आम्हाला पाण्याची पुरवठा म्हणून 25 बिस्लरी बॉक्स दिले, म्हणजे चांगलं योगदान त्यांनी दिलंय। आणि हर्षदजी बाळकृष्ण नाईक साहेब छकडेवाळे म्हणून प्रसिद्ध आहेत, त्यांच्याकडून आम्हाला 5,000 रुपये देणगी मिळते। या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा आम्ही निश्चित हार्दिक आभार व्यक्त करतो। त्यांच्याशिवाय ही क्रिकेट स्पर्धा संपन्न होणे शक्य नाही, तर त्यांचा देखील आम्ही हार्दिक आभार व्यक्त करतोय आणि आपण वळतोय मैदानाकडे। तर नुकतंच शिरवणीचे नगरसेवक सन्माननीय ज्ञानेश्वरजी सुतार साहेब यांचं या ठिकाणी आंबोले, त्यांचं देखील आम्ही या ठिकाणी स्वागत करत आहोत। आणि आमचे मान्यवर अमरशेठ मात्रे साहेबांना विनंती की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना शाल पुष्पगुच्छ सन्मान देऊन आपण त्यांचं स्वागत करावं, ज्याने आपले अमूल्य वेळ देऊन आलेत। कारण असं म्हणतात की अतिथी कक्षाला नेहमी शोभा येते ती मान्यवरांनी। तर आपलं स्वागत आहे सर, शाल पुष्पगुच्छ सन्मान देऊन आपण त्यांचं स्वागत करत आहोत। तर मान्यवरांना विनंती आपण आसनस्थ राहायचं आहे आणि वळतोय आपण आपल्याला घेऊन जातोय मैदानाकडे। मैदानाकडे 37 धावांची लक्ष्य। त्यानंतर सन्माननीय विवेकजी सुतार साहेब यांचं देखील आपण स्वागत करणार आहोत। सन्माननीय उपस्थित विवेकजी सुतार साहेब यांचं आपण स्वागत करतोय आणि अमरजी म्हात्रे साहेबांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण शाल पुष्पगुच्छ सन्मान देऊन आपण त्यांचं स्वागत करावं। तर मैदानाकडे यावेळी पलीकडे घेऊन गोलंदाज बाळा।
तर सुधार साहेबांचं या ठिकाणी स्वागत केलं जाते. शाल पुष्पगुच्छ सन्मान देऊन आपण त्यांचं स्वागत करत आहात. अमर शेठ म्हात्रे साहेब आमचे या ठिकाणी निश्चितच आयोजक यांच्या शुभ हस्ते शाल पुष्पगुच्छ सन्मान देऊन आपण स्वागत करत आहात. मान्यवर विनंती आपण असं जायचं. दरम्यान वळी आपण मैदानाकडे. यावेळीचा पहिला चेंडू या षटकातला गोलंदाज होता बाळा, ज्याने षटक फेकलं होतं अर्थातच आर्यलून खाली संघासाठी. आणि या चेंडूवर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर धावांचं योगदान मिळतंय ते एक लेगबाईचा इशारा पंचांचा. आणि अशा प्रकारे धावांची सुरुवात झाली ते शिवशक्ती पाली संघाचे 1 या धावसंख्येने. फलंदाज सलमीर आलेत शिवशक्तीबाई संघाचे सुमित ढेकळे आणि सँडी. ही जोडी मैदानामध्ये पहिल्या षटक पॉवर प्लेचं अर्थात 7 क्षेत्ररक्षक गोलंदाज यष्टीरक्षक 9 खेळाडू 30 मध्ये आपण पाहू शकता. आणि षटक घेऊन गोलंदाज यावी बामणडोंगरी स्टेशन कडून गोलंदाज बाळा. सुमित ढेकळेसाठी सुमित तयार. एसपी दादर कडून खेळणारा हा खेळाडू आपण पाहतो सुमित ढेकळे. डावखरा फलंदाज आहे. तर पुढचा चेंडू आता चेंडू आपण पाहिला तर निश्चित फलंदाच्या पुढ्यामध्ये चेंडू फेकला होता. चेंडूला उंची होती मात्र उजव्या यष्टीच्या काहीशा बाहेर चेंडू. फलंदाज पूर्णपणे बीडदार उरल्या काम यष्टीरक्षक पूर्ण करत निधाव चिडी सांगता. विनर स्पोर्ट्स या संघाचा हा खेळाडू आपण पाहू शकता. तर गोलंदाज हा चेंडू बॅटच्या पुढे गेले. चेंडूला लॉंग लेग सीमरच्या पलीकडे शानदार षटकार 6 धावांसाठी. तर या ठिकाणी चेंडूला हुक केलं होतं षटकार 6 धावांसाठी. या मात्र आपण पाहिला तर बॅट चेंडूचा संपर्क. त्यानंतर सामना आपण पाहणार आहोत ते किरण 11 शिरवणे विरुद्ध मास्टर प्रिन्स बंड्या 11 ओवळे अर्थात निलेशजी परदेशी यांचा हा संघ. या दोन्ही संघांना विनंती आहे नाणेफेक करण्यासाठी आपण यायचंय. आपल्यासाठी हा दुसरा कॉल. तर हा चेंडू बॅकफुटचा चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला होता मात्र यष्टीचा वेध घेऊ शकला नाही. आपण पाहिलं चेंडू गेला होता शॉट थर्डमॅनच्या दिशेने. तोपर्यंत मात्र ओव्हरथ्रो आणि एका धावेचं योगदान मिळते ते संघाला. 1 धाव मिळते ती फलंदाज आपण पाहिलं सुमित ढेकळे याला. सुमित याची वैयक्तिक धावसंख्या षटकाच्या मध्ये 7 संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती बिनबाद 8. तर दोन्ही संघ विनंती आहे आपण यायचंय लगेच नाणेफेकण्यासाठी. गोलंदाज हा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न करता. बॅट चेंडूचा संपर्क येत नाहीये आणि तोपर्यंत निर्धाव चेंडूची सांगता होते. आणि अशा प्रकारे आपण पाहिला तर धावा धावल करा येतात. पहिल्या षटकाची सांगता होते. पहिल्या षटकाच्या मध्ये बिनबाद 8 धावा धावल येतात. सुमित ढेकळे खेळतो 1 षटकाच्या मध्ये 7 धावसंख्येवर. सँडी त्याला 7 देतोय 0 धावसंख्येवर. षटक होतं गोलंदाज बाळाचं 1 षटक 0 8 धावा आणि कोणती सफलता नाहीये. हे षटक फेकलं होतं आर्या 11 खाडी संघासाठी. तर किरण 11 शिरवणे आणि मास्टर प्रिन्स बंड्या 11 ओळी संघाचा संघनायक यांनी यायचं आहे. तर किरण 11 शिरवणे संघाचा संघनायक आपण लगेच संपर्क साधा. पहिला गाव माझा जंभारी होता. हिरवी हिरवी झाडांशी भरली. जरा थोडंसं कन्फ्युजन होतं. शिरवणे संघाचा कर्णधार आलाय आणि ओवळे संघाच्या कर्णधाराला विनंती असेल प्रिन्स बंड्या 11 ओवळे. तर या मैदानाकडे आपण पाहतो. यावेळी पहिल्या षटक समाप्त झालं. धावसंख्याचा आपण विचार केला तर या ठिकाणी पहिल्या षटकात धावा आल्या त्या 8 समीकरणमध्ये येणारी 24 चेंडू 29 धावांची गरज. चेंडू आणि धावांमध्ये आपण जर पाहिलं तर 5चं अंतर असं आहे. आणि यावेळी गोलंदाजीमध्ये बदल होते. नवीन षटक घेऊन गोलंदाज पांड्या यावेळी आपण पाहू शकता. निश्चितच शिवशक्ती ज्या नावाने टीम ही खेळते त्या संघाचा हा खेळाडू अंबरनाथ अर्थात ठाणे जिल्ह्यातला हा खेळाडू आपण पाहू शकता. आता चेंडू अकराचं लाईन खेळण्याचा प्रयत्न करता मात्र चेंडूची दिशा इतकी सुरेख होती. फलंदाज पूर्णपणे बीट झाले. उरलेलं काम यशस्वी पूर्ण करतोय. निर्धाव चेंडू सांगता होते. पांड्या यावेळी आपण पाहू शकता मोरावे एंड कडून गोलशी सज्ज होते. दुसरी षटक पॉवर प्लेचं 3 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सरकारच्या बाहेर. तिसऱ्या पंचाची मागणी मैदानाकडे. आणि पाहूया तिसरे पंच पुन्हा एकदा तेजस म्हात्रे.
मला वाटतं गेली 3 दिवस फारसे तिसऱ्या पंचांची मागणी केली गेली नव्हती. मात्र आज आपण तेजस म्हात्रे यांचं खरी कसोटी या ठिकाणी पाहतोय. कारण तेजस म्हात्रेंचं देखील कौतुक करावं पाहिजे. संपूर्ण या स्पर्धेला जर आपण पाहिलं तर 32 संघांना गोळा करणं ही अतिशय मोठी जबाबदारी होती. त्याच्यामध्ये यशस्वी ठरले ते आमचे तेजस म्हात्रे. तर मैदानाकडे यावी. राईट आर्म राऊंड विकेट मारा करतोय. पुन्हा एकदा चेंडूच्या लाईन दिशाने टप्पा नाही ज्या लाईन ते न घेता फलंदाज खेळण्याचा प्रयत्न करत होता. डावकर बंद आपण बघतो सुमित टेकडे. 7 या धावसंख्येवर निर्धाव चेंडू सांगता होते आणि एकूण धावसंख्या धाव प्रक्रियेत ती 8. समीकरण येणारे 20 चेंडू 22 चेंडू 29 धावांची गरज. पुन्हा एकदा तोच चेंडू आपण पाहतात. चेंडू गुडलेन्स पटो चेंडू फेकते हा गोलंदाज आपण पांड्या ज्याने या षटकामध्ये आपण पाहिलं सलग 3 चेंडू निर्धाव फेकलेत आणि सुमित ढेकळे सारखा एक आक्रमक फलंदाज त्याला मात्र त्यांनी बांधून ठेवले. पुढचा चेंडू आणि आता मात्र आपण पाहिला बॅटचा फेस उघडलाय. चेंडूला भिरकावून दिलाय. शेतेशेत चेंडू निश्चित वार्डिश मिडविकेट क्षेत्रामध्ये आणि फलंदाज मात्र या ठिकाणी बाद होतोय आणि सलग 4 चेंडू निर्धाव फेकण्याची कामगिरी ते गोलंदाज पांड्यानी. आई पाण्यामध्ये नाही पाहिला कधी, आई पाण्यामध्ये नाही पाहिला कधी, किल्ला जंजिरा दाखवाल का, ओ नातवा बोटीनं फिरवाल का, ओ नातवा बोटीनं फिरवाल का. आई पाण्यामध्ये नाही पाहिला कधी, आई पाण्यामध्ये नाही पाहिला कधी, किल्ला क्रॉसिंग होणं आवश्यक आहे. क्रॉसिंग करा, क्रॉसिंग करा आणि प्लेयर थांबू नका. क्रॉसिंग साठी थांबू नका, अन्यथा आम्ही पेनल्टी पण देऊ. मग त्या रेषेचा अर्थ काय राहणार? आम्ही ती लक्ष्मण रेषा कशासाठी आखले? त्या लक्ष्मण रेषेचा अर्थ राहत नाहीये, कळत नाहीये की मी पहिल्या या स्पर्धेमध्ये पहिल्या चेंडू सांगतोय की क्रॉसिंग करणं आवश्यक आहे. तर या ठिकाणी आपण पहिले फलंदाज बाद झाला होता आणि त्यापूर्वी आपण पाहिलं आमच्या डीजे मध्ये अतिशय सुंदर असं गीत, अतिशय कर्णबद्ध गीत आपण पाहिलं होतं जंजिरा किल्ला. मात्र हा जंजिरा किल्ला पाहण्यासाठी गेलेले आपण पाहिलं होतं तर काही 1 महिन्यापूर्वी पुण्याचे 14 निश्चितच कॉलेज तरुण ह्या मुरुडच्या किनाऱ्यावर निश्चितच समुद्राला त्यांनी निश्चित गवसणी घातली होती. तर वळूया मैदानाकडे पाहता यावेळी नवीन पंतच मैदान येतोय जयेश पाटील आणि या षटकातला पुढचा चेंडू. हा चेंडू बॅटच्या पडे गेले. चेंडूला निश्चित उंचावर खेळण्याचा प्रयत्न केलाय. डेप एक्स्ट्रा कव्हर सीमारेच्या जवळ हा चेंडू जातोय. पंचांचा इशारा चौकार 4 धावा. सँडी ज्याने आपल्याला अकुटामध्ये चेंडू होता या चेंडूला डिप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेवर पाठवून दिलं 4 धावांसाठी. यावेळी स्क्वेअर लीगला आपण क्षेत्ररक्षक पाहतोय. प्रिन्स ओवळे संघाचा संघनायक. दरम्यान हा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला. निश्चित यशस्वी चेंडूला दिशा दिले आणि हा शानदार चौकार 4 धावांसाठी. तर या ठिकाणी किरण 11 शिरवणी संघाचा संघनायक या ठिकाणी आलेला आहे. मात्र मास्टर प्रिन्स बंड्या 11 ओवळी संघाचा संघनायक या ठिकाणी आलेला नाही. आपण जर या ठिकाणी नाही आला तर आपल्या 3 धावांची पेनल्टी मिळेल. लगेच यायचं आहे. हा शेवटचा कॉल आपल्यासाठी. पहा तुम्हाला विनंती आहे फक्त 2 ते 3 मिनिटाचा अवधी आहे. या मिनिटामध्ये आपण आला नाही तर 3 धावांची पेनल्टी आमचे आयोजक लगेच या ठिकाणी याची आपण नोंद घ्यायची आहे. तर षटक होतं पंड्याचं षटक आपण पाहिलं 8 धावा दिल्या होत्या. बाळाजीने 8 धावा दिल्या होत्या. जयेश पाटील या ठिकाणी पाहू शकता सँडी जो या ठिकाणी सँडी खेळतोय 8 या धावसंख्येवर आणि यावी संघनायक येतोय. तर निश्चितच मास्टर प्रिन्स बंड्या 11 ओवळी संघाचा संघनायक मास्टर माइंड 1 हो. रायगडचा बुलंद असा खेळाडू आपण पाहू शकता खोपोलीचा रहिवासी असणारा खेळाडू. तर या ठिकाणी त्याचं देखील स्वागत करूया. दोन्ही संघामध्ये नाणेफेक संपन्न होते. दोन्ही संघांना आपण हार्दिक शुभेच्छा देतोय. किरण 11 शिरवणी विरुद्ध मास्टर प्रिन्स बंड्या 11 ओवळे या 2 संघामध्ये. तर वळूया आपण मैदानाकडे पाहतोय. सामन्याला सुरुवात होते. धावा दाखल करायला त्या 16 धावा लक्ष येणारे 18 चेंडू 21 धावांची गरज आहे. नवीन षटक घेऊन गोलंदाज यावी बाळा. तर बाळा ज्युनियर बाळा आपण पाहू शकता यावी गोलंदाजीसाठी सज्ज झाला होता. यावी चेंडू निर्धाव चेंडू सांगता होते. धावसंख्येत कोणताही बदल नाही आहे आणि अशा प्रकारे एकूण धावसंख्या धाव प्रकार आपण पाहिले तर 16 धावा.
क्षेत्ररक्षण पूर्णपणे विकलं का 2 षटकांचा खेळ समजलाय. आपण पाहू शकता 5 क्षेत्ररक्षक ऑफ साईडला, 4 क्षेत्ररक्षक ऑन साईडला विरचना या ठिकाणी ठेवली. गोलंदाज अर्थात बाळा ज्युनियर, मगाशी बाळा सिनियर पण पाहिलं होता ज्याने पहिले षटक फेकलं होतं, 8 धावा दिल्या होत्या. तो यावी ज्युनियर बाळा फ्रंट रोडचा चेंडूला ड्राईव्ह केलाय. निश्चितच डेप एक्स्ट्रा गोच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडूवर जातोय. कार्पेटचा चेंडू आपण पाहू शकलो होता. गोलंदाजच्या हातामध्ये चेंडू विसावतोय तोपर्यंत ओव्हरथ्रो मात्र बॅकअप अतिशय चांगलं होतं. 2 धावा मिळतात संघाला आणि या 2 धावांच्या मदतीने जयेश पाटील आपलं खातं उघडे 2 धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 18च्या घरामध्ये. तर नाणेफेक संपन्न झाली होती. किरण नोलन शिरवणे विरुद्ध मास्टर प्रिन्स बांड्या 11 ओवळे आणि नाणेफेकचा निर्णय शिरवणे संघाने नाणेफेक जिंकले. संघनायकाचं हार्दिक अभिनंदन. पुन्हा एकदा आपण चेंडू आपल्याला निर्धाव चेंडू सांगता होते आणि धावसंख्येमध्ये कोणताही बदल. एकूण धावसंख्या आपण पाहिल्यात त्या 18 धावा. 37 धावांचं लक्ष समोर आहे ते निश्चितच संघासाठी. काका मात्रे मी विनंती करतोय आमचे सहकारी समालोचक मित्र झहीर पटेल आणि त्याचबरोबर नूर अँड संजय 11 खारघरचे पॅकर तर शिवशक्ती संजय 37 धावांचं लक्ष. अरे 11 खाली संघाने 5 गडी 36 धाव जमले. आता चेंडू निश्चितच यावी आपण पाहिलं ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. म्हणजे बॅटची कट घेतलेली चेंडू या ठिकाणी ओव्हर होतो. चेंडू शॉर्ट थर्डमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवर जातोय तोपर्यंत गोलंदाज पुढची एक धाव पूर्ण करतात आणि या धावा निश्चित आल्या त्या 3 धावांचं योगदान मिळतं संघाला आणि या 3 धावांच्या मदतीने शिवशक्ती पाली संघाची धावसंख्या ती 21च्या घरामध्ये. 21 धावा धावफलक समीकरण आपण पाहिलं तर येणारे 14 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. चेंडू आणि धावामध्ये फक्त निश्चित आपण 2चं अंतर. गोलंदाज बाळा ज्युनियर गोलसाठी यावी आपण आर्या 11 खाडी संघाचा बामण डोंगरी एन कडून गोल करतोय. एक वेगवान मारा करत असताना आणि सामना करतोय फलंदाज या ठिकाणी सँडी वैयक्तिक खेळतोय 8 ह्या धावसंख्येवर. क्षेत्राची विरेचना जर आपण पाहिले तर यष्टीच्या पाठीमध्ये शॉर्ट थर्डमॅन तर ऑन साईडला शॉर्ट फाईन. इकडे आपण पाहतोय निश्चितच यावी कव्हर डीप पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक. दरम्यान हा चेंडू पुन्हा एकदा गुडलेग स्पॉटवर चेंडू फेकला होता. अतिशय वेगाने चेंडू फेकते गोलंदाज. दिशा याच्यावर निश्चित नियंत्रण ठेवलंय ते बाळा ज्युनियर या गोलंदाजाने हा निर्धाव चेंडूचे सांगता झाले. अतिशय चांगली गोलंदाजी करतोय गोलंदाज. यावेळी पाहतात पहिल्या षटकामध्ये 8 धावा, दुसऱ्या षटकात पांड्यानी 8 धावा दिल्या. मात्र बाळा आतापर्यंत 5 धावा देतोय. या षटकातला अंतिम चेंडू पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर समोर फलंदाज सँडी आणि बॅकच्या पडे गेले चेंडूला निश्चितच आपण पाहिलात डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडूला खेळून काढलाय. चेंडू हा म्हणता चेंडू समाप्त होतोय. हा शानदार चौकार 4 धावांसाठी सँडी याचा 3रा चौकार. 4 धावांच्या मध्येने सँडी जाऊन पोहोचतोय. एकूण 12 धावसंख्येवर संघाची धावसंख्या धावप्रकार येते ती 25. आता मध्ये समीकरण येणारे 12 चेंडू 12 धावांची गरज. झहीर पटेल यांचा या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचं देखील आपण स्वागत करूया आणि यानंतर येणाऱ्या 12 चेंडू मध्ये काय घडणार काय बिघडणार याचं धावतरण हिंदीमध्ये ऐकणार आहोत ते आमचे प्रवीण दोघडे यांना. तर झहीर पटेल आपलं स्वागत. तो 12 गेंदे 12 रन यानी कि मुकाबला है बैलेंस. दोनों तरफ बरकरार है मुकाबला. एक अच्छा ओवर इस मुकाबले में वापस ला सकता है टीम शिवशक्ति पाले को. जो रन अगर 10 आते हैं 7-8 रन वाला ओवर अभी आता है शिवशक्ति पाले के लिए तो मुकाबले में पूरी तरह से वो हावी होगी. लेकिन एक अच्छा ओवर जिस ओवर में 2-3 रन हो 1-2 विकेट हो ऐसा ओवर अगर आता है आर्या 11 खरड़ी की तरफ से तो इस मुकाबले का थ्रिल सस्पेंस बरकरार रह सकता है. तो फिर से एक बार तमाम दर्शकों का स्वागत YouTube के माध्यम से जो दर्शक घर बैठे टेलीविजन सेट पर देख रहे हैं उनका भी स्वागत करना चाहूंगा. जीवदानी स्पोर्ट्स, आदित्य एंटरप्राइजेस और किंजल स्पोर्ट्स की इस प्रतियोगिता में बहुत ही बेहतरीन खिलाड़ियों का आगमन हो चुका है. और उस आज की रात के तीसरे मुकाबले में रिवर्स स्वीप के जरिए इस मुकाबले की हवा को निकालते हुए बल्लेबाज जयेश पाटिल. अंपायर का नो बॉल का इशारा यानी तो ये सोने पे सुहागे वाली बात हुई. चौवा भी आया, ऊपर से 1 रन का बोनस भी मिला और अगली
गेंद के ऊपर प्रीत। 12 गेंदें, अब 7 रनों की जरूरत शिव शक्ति पाले के लिए। आर्या 11 स्कोर इज लेवल। तो बिल्कुल 11 गेंदें, अब 1 रन की जरूरत। स्कोर इज लेवल हो चुका है, स्कोर इज लेवल हो चुका है बिल्कुल। और यहां पर मुकाबला जीता शिव शक्ति पाले ने। शिव शक्ति पाले ने इस मुकाबले को जीता बिल्कुल बगैर पांड्या, क्योंकि पांड्या थे उनके अपोजिशन। और बिल्कुल अगला मुकाबला लोगों का इंतजार था कि किस टीम में खेलेंगे। योगेश पेंटर, लोगों का इंतजार था किस टीम में खेलेंगे। ओंकार देसाई किस टीम में खेलेंगे। कृष्णा सातपुते किस टीम से खेलेंगे। एजाज कुरैशी, ये लोगों के दिलों में जो सवाल है उस सवाल का जवाब अब अगले मुकाबले में मिलेगा। इस आज की रात का सबसे बड़ा मुकाबला, महा मुकाबला होगा। प्रिंस और मंड्या 11 ओवड़े और शिरम